नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूयात आजची विशेष बातमी। अबू आझमी यांच्या विरोधात ठाण्यात सकल मराठा आक्रमक। अबू आझमी यांच्या विरोधात ठाण्यात सकल मराठा बांधवांनी आंदोलन करत आझमी यांचा प्रतिकात्मक पुतळा दहन करण्याचा केला प्रयत्न। अबू आझमींच्या फोटोला पायदळी तुडवत केला सकल मराठा बांधवांनी निषेध व्यक्त। या आंदोलनात धनंजय मुंडे, राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या। संतोष देशमुख यांना न्याय मिळावा अशा देखील घोषणा करण्यात आल्या। हे बघा, छत्रपती शिवाजी महाराज असो, संभाजी महाराज असो, आता छत्रपती संभाजी महाराजांचा छावा चित्रपट आला आहे। त्या चित्रपटाच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराज काय होते ते अख्खल हिंदुस्थानाला नव्हे अख्ख्या जगाला माहिती पडलेलं आहे। पण ही गोष्ट साध्या अबू आझमीला माहिती पडावी नसावी का? अबू आझमी कोण आहात तुम्ही? आज तुम्ही जे काय हे राज्य करताय, मुंबई जी आहे ना, ही मुंबई त्यावेळेला विकत घेण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी त्यावेळेला करार केला होता। हा कदाचित अबू आझमींना माहिती नसेल, कारण की त्यांना एवढंच माहिती आहे की फक्त हिंदूंचे जे सक्षम आमचे राजे असतील त्यांच्यावरती कसा आरोप करणं। राहिला विषय प्रशांत कोरटकरांचा, तर प्रशांत कोरटकर हे स्वतः हे एका केसमध्ये असलेली गाडी, एवढी आलिशान गाडी वापरतायत। मला हे समजत नाही की त्यांच्याकडे ही गाडी आली कुठून, त्यांनी ही गाडी घेतली कशी। आणि तिसरा विषय राहिला राहुल सोलापूरकरचा। माझी महाराष्ट्र शासनाला अत्यंत नम्र विनंती आहे की तुम्ही ते शिवाजी महाराजांबद्दल जे वक्तव्य केलंय म्हणून राहुल सोलापूरकरला शिक्षण मंडळाच्या समितीवरती घेतलंय का? तर माझी ह्या माध्यमातून मागणी आहे की तुम्ही तात्काळ त्यांना ह्या समितीवरून हटवावं, नाही ते येणारा उद्याचा जो इतिहास लिहिला जाईल तो राहुल सोलापूरकरच्या टरबुजातला लिहिला जाईल असं मला वाटतंय। हे जे काल अबू आझमी वक्तव्य केलेलं आहे ते एकदम चुकीचं आणि एकदम खोटं वक्तव्य आहे। ही पियावा आहे, याचा आम्ही जाहीर मराठा समाजातर्फे जाहीर निषेध करतो आणि याला तात्काळ देशद्रोहाचा गुन्हा दाखल होऊन याला तात्काळ अरेस्ट झाली पाहिजे। म्हणून आज आम्ही इथे लोकशाही मार्गाने अजून तरी आंदोलन करतोय। ही जी पियावा ही इथे थांबली नाही। यांना जर एवढा पुरका असेल ना, यांनी खुशाल पाकिस्तान जाऊन हवं, यांनी खुशाल पाकिस्तान जाऊन त्यांचा देश आहे ना ते जाऊन हवं त्यांनी। इथं त्यांचं काही काम नाहीये। ही अशी खूप पियावा आहे जी अजून त्यांचं रक्त उसळत आहे। मी तर म्हणतो औरंगाची जी समाधी आहे ती उघडून फेकली पाहिजे, त्याच्यामुळे सगळं करताय। आज तुम्ही संभाजी महाराजांचा जो पिक्चर आलेला आहे त्या किती वेदना होतात। आता फक्त एवढं थोडं दाखवलंय, पूर्ण दाखवलं असतं पूर्ण आपला हिंदुस्थान भेटला असता। ही औरंगाची अवलाद आहे आणि हे मुद्दाम जाणून बुजून करतायत। माझी प्रशासन आणि तो तर पहिला देशद्रोही आहे, त्याला त्यावेळेस काँग्रेसच्या सरकारने त्याला अरेस्ट नाही केला, तो बॉम्बलास्टचा आरोपी आहे, तो तेव्हा त्याला सोडला त्यावेळेस, तेव्हा तो बॉम्बलास्टमध्येही आहे अबू आझमी। तेव्हा काँग्रेसच्या सरकारने त्याला त्या केसमध्ये घेतला नाही। माझा आरोप आहे की त्याला तात्काळ केस ओपन करा आणि त्या बॉम्बलास्टमध्ये त्याला घ्या। प्रमाणे प्रशांत कोरटकर या देखील प्रकरणाचा आपण निषेध या ठिकाणी नोंदवतो। आम्ही जाहीर निषेध करतो। दोघांनी जे वक्तव्य केलं ते चुकीचं आहे आणि हे मुद्दाम आणि जाणून बुजून स्वतःला श्रेय भेटवून हे वक्तव्य करत असतात। पण ह्याच्या पुढे आम्ही त्यांचे कुठलेही असे शब्द ऐकून घेणार नाही। सरकारने जर काही ऍक्शन नाही घेतली तर सकल मराठा समाज हे त्याच्या माध्यमातून ऍक्शन घेतील। मुंडेंचा आम्ही जाहीर निषेध करतो। आका बाका काही नाही, तो सह आरोपी त्याला केला पाहिजे।